नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि गणेशोत्सव स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी गणपतीच्या प्रसादासाठी बेसनचे लाडू दाणेदार असे कसे बनवायचे एकदम परफेक्ट रेसिपी अशी मी शेअर करत आहे. आज माझे कालच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्याच्या निमित्त गणपतीसाठी मी बेसनचे दाणेदार असे बेसनचे लाडू प्रसादासाठी मी बनवत आहे. 2-3 गोष्टी फॉलो केल्या तर आपले दाणेदार असे बेसनचे लाडू एकदम मस्त असे मिठाईच्या दुकानात जसे बनतात त्याप्रमाणेच आपण घरीसुद्धा बनवू शकतो. त्याच्यासाठी मी इथं 2.5 बाऊल होईल एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. घरातलंच एकदम आपलं बारीक असतं दळलेलं तेच मी इथं घेतलेलं आहे आणि 2 चमचे त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दूध हे पण ॲड केलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे खास दाणेदार असं पीठ होण्यासाठी ह्याच्यासाठी मी ही प्रोसेस करते. ह्याच्यामध्ये तूप 2 चमचे आणि 2 चमचे दूध घालून हे असं चांगलं हातावरती पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे असं छान पीठ असं दाणेदार बनतं. दाणेदार असं बेसनचा लाडू होण्यासाठी हे असं चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच हातावरती चोळून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत इथं मी पॅनमध्ये ही साखर घेतलेली आहे 1 बाऊल होईल एवढं. ह्याच्यामध्ये 1/3 बाऊल एवढं पाणी ॲड करायचं आहे. हाय फ्लेमवरतीच हे सर्व एकसारखं हलवत राहायचं आहे. आता हे साखरेचं पूर्ण पाणी होतं आणि ह्याला चांगली उकळी येते आणि हे साखरेचं असं तगार ही चांगली तयार होते आपली घरीच. ह्याच्यामुळे आपले दाणेदार असे बेसनचे लाडू तयार होतात. त्यामुळे ह्याच्यासाठी आपण घरच्या घरीच अशी साखरेची तगार तयार करायची आहे. आणि आता फुल गॅस ठेवायचा आहे आपला. हाय फ्लेमवरतीच हे सर्व प्रोसेस करायचे. 5 ते 6 मिनटं लागतात हे सर्व चांगलं दाणेदार लाडू होण्यासाठी बेसनचे. त्याच्यासाठी ही दुसरी टीप आहे लक्षात ठेवायची आहे. आणि 5 ते 6 मिनटाची ही प्रोसेस आहे. 5 ते 6 मिनटात हे कंप्लीट होतं आहे. फास्ट अशी ही प्रोसेस करायची. फास्ट आपण हलवत राहायचं आहे एकसारखं आणि हे दाट होत जाईल तसं आपण गॅस फ्लेम हा बंद करून ठेवायचा आहे आणि एकसारखं असं हलवायचं आहे आपल्याला. आणि ज्यावेळी असं दाट होत असेल हा फेस जाऊन आता पावडरसारखं टेक्स्चर आलं की आपण गॅस मी बंद करून ठेवणार आहे. आणि आता हे थोडं थोडं होत आले आहे आणि एकसारखंच हलवायचं आहे एकदम फास्टमध्ये. आता पाहू शकता एकदम फास्टमध्ये केल्यानंतर आता थोडंसं दाट झालेलं आहे आणि मी गॅसचा फ्लेम हा ऑफ करून ही पॅन खाली उतरून घेणार आहे. एकसारखं की नाही हलवलं हे व्हाईट हे दाट होत आलं की त्याच्यानंतर हा गॅस ऑफ करायचा आहे आणि खाली पॅन घेऊनच एकसारखं असं फास्ट हलवत राहायचं आहे. आणि ह्याच्यानंतर आपली ही जी साखरेची जी पावडर असते आपल्याला की नाही आपण व्हाईट अशी की नाही साखर तयार होते जी तगार आपण म्हणतो त्याच्यासाठी एकसारखं असं फास्ट ही प्रोसेस करावी लागते. आणि आपल्याला जर तगार करायची नसेल तर आपण साखरेचा साखर मिक्सरला बारीक करून ग्राइंड केला तरी चालेल. आणि अशी आपली तगार आपली तयार आहे. आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडेसे लम्स वगैरे राहू नयेत. आणि आता आपण हे बेसन आपण जे तूप आणि दुधामध्ये मिक्स करून मी ठेवलं होतं ते असं चाळून घेणार आहे. याच्यामध्ये कुठं गुठळ्या गोळे वगैरे राहू नयेत त्याच्यासाठी हे अशी मोठी चाळण घ्यायची आहे. जास्त बारीक अशी चाळण घ्यायची नाही आहे. अशी मोठी चाळण घेतल्यानंतर असे थोडे थोडे जे खडे वगैरे तयार झालेले असतात गोळे तयार झालेले असतात ते सुद्धा असे चाळणीनं मी हे केलेले आहेत हातांनी. आणि एकसारखं असं बेसन तयार करून घेतलेलं आहे दाणेदार. आणि आपल्याला हे तूप 1 वाटी घेतलेले आहे मी. 250 ग्रॅम एवढं होईल एवढं बेसन आणि त्याच्यासाठी 150 ग्रॅम आपल्याला इथं तूप वापरायचं आहे. त्याच्यामुळे एक छान असे लाडू स्वादिष्ट आणि छान सॉफ्ट असे लाडू तयार होतात दाणेदार.
आणि आता हे चांगलं मिक्स तुपामध्ये केलेलं आहे बेसन आणि एकसारखं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे बेसन, जेणेकरून खाली आणि जाड अशी कढई आपण घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बेसन करपू नये. आणि एकसारखं असं 15 ते 20 मिनटापर्यंत आपलं चांगलं बेसन फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. कुठेही कच्चं राहत आहे कामा नये याच्यासाठी आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे. लो फ्लेमच ठेवायचं आहे हे प्रोसेस पूर्ण करेपर्यंत. कुठे मीडियम फ्लेम हाय फ्लेमवरती ठेवला तर बेसन असं ब्राऊन कलर जास्त डार्क येईल आणि ते बेसन चांगलं शिजलं पण जाणार नाही आहे, फ्राय पण होणार नाही आहे. कच्चं राहतं बेसन खाताना आणि नुसतंच वरतून असा डार्क कलर येतो. त्याच्यासाठी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे आणि कुठंही करपू द्यायचं नाही आहे. आणि त्यामुळे छान असा वास यायला लागला बेसन भाजलेल्याचा की ओळखायचं हे. आणि थोडंसं कलर चेंज होतो, असं गोल्डन ब्राऊन यायला लागतो, त्यावेळी ओळखायचं हे बेसन पूर्ण असं शिजून आपलं तयार आहे. आणि आपल्याला बेसन भाजलेल्याचा वाससुद्धा असा छान असा खमंग येतो, त्यावरून आपल्याला लक्षात येतंच आपलं बेसन चांगलं फ्राय झालेलं आहे. आणि ही प्रोसेस 15 ते 20 मिनटं करायची आहे. त्याच्यामुळे छान असं बेसन दाणेदार होतं. पाहू शकता एकदम छान झालेलं आहे फ्राय पण, आणि कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे. आणि तुपामध्ये फ्राय केल्यामुळे एक छान असा स्मेल पण यायला लागला आहे. आणि याच्यात थोडंसंच मी पाण्याचे शिंतोडे टाकलेले आहेत, जेणेकरून असं बेसन फुलतं, दाणेदार होतं. त्याच्यासाठी हे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे पाण्यामुळे थोडंसं बेसन हे फुललं जातं. त्याच्यासाठी मी थोडेसेच पाण्याचा जास्त प्रमाण वापर करायचा नाही आहे पाण्याचा. आणि परातीमध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता असे थोडेसे कुठंही हे राहू नयेत, गोळे वगैरे गाठी वगैरे राहू नयेत, त्याच्यासाठी मी असं पळीनेच दाबून घ्यायला लागले, एकसारखं करून घ्यायला लागले हे बेसन. आणि असं कोमट बेसन असतानाच त्याच्यामध्ये हे वेलची पावडर घातलेली आहे. एक 5-6 वेलची मी बारीक केले होते. आणि आता हे तगार जे तयार केलं होतं साखरेचं पावडर, टीपसुद्धा ह्याच्यामध्येच मिक्स केलेली आहे. आणि चांगलं कोमट असतानाच हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. कोमट असतानाच आपल्याला हात घालता येईल असं कोमट असताना बेसन, त्याच्यामध्ये ही साखरेची तगारसुद्धा असं मिक्स केलेली आहे. एकसारखी करून घ्यायची आहे पूर्ण. आणि आता हे थोडंसं चमच्याने प्रेस करून असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता एक थोडंसं कोमट असतानाच मी आता हे लाडूसुद्धा बांधायला घेतलेले आहेत. दोन्ही हाताने असं लाडू तयार करायचं आहे, बोटांनी प्रेस करत करत आणि असं गोल फिरवत आपला लाडू छान असा तयार होतोय. बेसनचा लाडू असा दाणेदार करण्यासाठी आणि एकदम सॉफ्ट करण्यासाठी जी प्रोसेस मी सांगितलेली आहे, टिप्स सांगितलेल्या आहेत, आपल्याला तगार कशी तयार करायची आणि दाणेदार बेसन होण्यासाठी काय करायचं त्याप्रमाणे केलात तर तुम्ही खूपच छान असे लाडू दाणेदार आणि सॉफ्ट असे बनतात प्रसादासाठी. आणि हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे चॅनलला आता 1000 सबस्क्रायबर कालच कंप्लीट झालेले आहेत. सर्वांचे धन्यवाद. आणि इथून पुढे पण तुमचा सपोर्ट असाच राहू देत. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. तो पण सर्वांना धन्यवाद.